काल आपण विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 559 नंबरला थांबलेलो होतो. पुन्हा 559 पाहून पुढे जाऊया. जर अविद्यारूपी ग्रंथीचा छेद होणे हाच खरा मोक्ष होय, तर देहाचा, दंडाचा किंवा कमंडलूचा त्याग करणे म्हणजे काही मोक्ष नव्हे. देह जरी टाकला तरी काही मोक्ष मिळणार नाही ते म्हणतात. का तर मग तसं तर ते म्हणतात, तुम्हाला जर देहानेच मोक्ष मिळणार असेल तर गाडी खाली गेले, एखाद्या कोरड्या विहिरीत उडी मारलं, रशी घेऊन पास घेतला तरी मोक्ष नाही. म्हणजे देहाचा नाश झाला म्हणजे मुक्त नाही. किंवा तुमच्याकडे जे काही साहित्य असतील पारमार्थिक ती त्यागली म्हणजे तुम्ही मुक्त होता असं नाही. तर अज्ञान रूपी ग्रंथी जे आहे त्याला सांगितलेले अविद्या म्हणजे मी देह आहे आणि जगत आहे. काम ज्याच्यामध्ये कामना आहे, अपेक्षा आहे, काहीतरी करण्याची इच्छा आहे की नाही. आणि त्याच्यानंतर तिसरं कर्म. या तिन्ही ग्रंथींपासून मुक्त होण्यात खरा मोक्ष असतो. या तिन्ही ग्रंथीचा समुच्छेद झाला पाहिजे, मग त्याचा देह आणि त्याची संपत्ती शिल्लक आहे की नाही हे महत्वाचे नाही. अंतःकरणातला अज्ञानरूपी ग्रंथींचा छेद झाल्यानंतर तो पैशावाला आहे, गरीब आहे, त्याचं शरीर आहे की नाही, शरीर असूनही सुद्धा नसल्यासारखे, कारण तो विधेयी स्थितीमध्ये असल्यामुळे त्याला त्याच्या देहाची बिलकुल जाण नाही. अशा प्रकारचा काल आपण इथे येऊन थांबलेलो होतो. आता 560 नंबरच्या श्लोकाकडे जातोय. झाडाचे पान लहान ओढ्यात तसेच नदीत, पवित्र क्षेत्राच्या ठिकाणी किंवा चव्हाट्यावर सुद्धा पडले तरी त्याचे झाडाला काय शुभाशुभ. झाडाचं पान, पिकलेलं झाडाचं पान ओढ्यात पडलं काय किंवा पवित्र तीर्थाच्या क्षेत्रात किंवा चव्हाट्यावर पडलं तरी त्याचा काही त्याच्याशी संबंध नाही. तसं आत्म्याचं शरीराशी काही संबंध नाही. ते शरीर पवित्र तीर्थाच्या क्षेत्राच्या ठिकाणी पडो किंवा एखाद्या घाणीत गटारात पडून मरू किंवा कुठेतरी चव्हाट्यावर पडू, त्याच्याशी काही संबंध नाही. काल सांगितलेल्या ओवी पुन्हा सांगा वेदेश्वरी मधल्या. कोणत्या काळात, कोणत्या वेळेत, कोणत्या स्थळाला याचा काही संबंध नाही. ज्याला आत्मज्ञान झालं त्याला, आणि ज्याला आत्मज्ञान नाही झालं ना त्यांनी या जागा शोधायच्या, कुठं काय करायचं, कुठं काय करायचं. त्याच्यासाठी त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या वाईट आहेत असं नाही, त्या गोष्टी गरजेच्या आहेत, त्याचा आपण निश्चित करतो असं पण नाही. परंतु तुम्ही त्याचा बाऊ करू नका. आत्मज्ञान एवढं जबरदस्त आहे, त्याच्यामुळं असो ऐसा कोठे आठवच नाही, देहात राहून तो देहात नाही, अशा स्थितीचं संप्रदायामध्ये एक टॉप प्रकारचं वर्णन केलेले. त्या गोष्टी वंचित केल्या. त्या वंचित का झाल्या? का साधनच बुडवले. विषय लोभी म्हणे साधन अवघे बुडविले. साधनाबद्दलच अजून कन्फ्युजन, काय करायचं, नेमकं काय करायचं याच्यावरच आपलं अजून एकमत झालं नसल्यामुळे जी त्याच्यामुळे मिळणारी स्थिती ती दुरावली जाते. भीष्माचार्याने जरी तसा देह ठेवला असेल तर त्याचा पुरस्कार करण्यासाठी ज्ञानेश्वरी त्या ओळी सांगितलेल्या नाहीत. शेवटचा श्लोक त्याच्यासाठी महत्वाचा आहे. देह असो अथवा नसो, आम्ही तो केवळ वस्तूच आहो, की दोरा सर्पत्व वाव दोराकडून, त्याच्याकडून साप नाहीच आहे, मुळात ब्रह्मच आहे. तुम्ही आपण समजू नाही तर नाही समजू तरी हे सगळं जगत ब्रह्म आहे. तुमच्या आमच्या समजण्यावर आहे का काही, पण समजलं तर आत्मानंद भेटू शकतो, आनंद भेटू शकतो. आणि नाही समजलं तर मात्र अज्ञानामध्ये मी देह देह म्हटलं, मग 84 पाठी थापटत येऊन ती दुःख एरवी नाही. त्याच्यासाठी वेदेश्वरीतल्या मुळे होत्या उत्तरायण दिवस अंतिस्मरण. उत्तरायण दिवस अंतिस्मरण. उत्तरायण पाहिजे, त्याच्यातला दिवस पाहिजे, त्यावेळेला शेवटच्या क्षणाला त्याचं स्मरण झालं पाहिजे. हे न लगे ज्ञानिया लागून, हे न लगे ज्ञानिया लागून. आणि ज्ञानाचा मार्ग खंडन करणार, अज्ञानाचा खंडन करणार. भक्तीचं काय तुम्ही भूषण करता काय? भक्ती सुद्धा तुम्ही ज्याला म्हणतात त्याला ज्ञानेश्वर महाराज भक्ती म्हणत नाही. तुम्ही जर त्याला भक्ती म्हणताय देव वेगळा मी, तर त्याला व्यभिचारी भक्ती म्हटलेली आहे ज्ञानेश्वर महाराज. त्यामुळे त्या ज्ञानी माणसाला कोणत्याही वेळेचं काळेचं बंधन नाही. हे अन्य जनाचे असे बोलणे. हे अन्य जनाचे असे बोलणे म्हणजे ज्याला ज्ञान नाही त्याचे असे हे बोलणे. अज्ञान जनामाजी. अज्ञान जनामाजी. समाजाला दाखवण्यासाठी अज्ञानी अज्ञान्यांना मार्गदर्शन करतो. कबीर बाबांचा दृष्टांत होतं. एक राजाकडे गेला आणि खूप ज्ञानाच्या गोष्टी सांगायला लागला. तर राजा काय म्हटला, अरे माझा पुरोहित रोज हेच सांगतोय. ते म्हणले कधी येणार आहे? म्हणजे आता टाइमच झालाय, पण मला तसा अनुभव नाही तुम्ही म्हणता तसं. म्हणले येऊ द्या पुरोहिताला. आला पुरोहित, त्याला म्हणले एका खांबाला बांधा. बांधलं राजाने.
राजाला म्हणलं तुम्ही उठा आणि या खांबाला बांधा. आता दोघांना बांधलं ना, आता तुम्ही यांना म्हणा राजेसाहेब मला सोडवा, नाही तर त्यांना म्हणा तुम्ही सोडवा. राजा म्हणले कशी सोडू शकतो, आम्ही दोघं बांधलेले. तसं अज्ञानी अज्ञानाला सोडू शकत नाही, हे त्याच्यातलं तात्पर्य. अज्ञानी जनांमध्ये तो हे कथन करील आणि कथन करणारा बी अज्ञानी, आत्मज्ञानाच्या बद्दल अज्ञानी. काशी अथवा अन्यत्र क्षेत्रासी, काशी अथवा अन्यत्र क्षेत्राशी, देह पडता उत्तम वाटे मुढासी, देह पडता उत्तम वाटे मुढाशी. हा चांडाळ गृहिकी किकट देशी, हा चांडाळ देही कीटक देश म्हणजे कोणता देश? हा म्हणजे काय? हा चांडाळ गृहिकी किकट देशी, किकट देश. देशाचं नाव. हा म्हणजे नास्तिक लोकांच्या ठिकाणी पडला तरी. हा परिज्ञानादेव मुक्त, ज्ञानदेव मुक्त म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान आहे तो मुक्त. शंकाशी अरुण बाबा म्हटले मग आळंदी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं की काशीचं वेचावे लागे शरीर ते गावी. मग हा तर ते जो मार्गस्थ चाललेला आहे त्याला मार्गस्थ करण्यासाठी ही वाक्य आहेत. ती वाक्य फायनल नाही, कारण त्याच्यामध्ये सांगितलं वाराणसी तीर्थक्षेत्रानाश आहे, अविनाशाशी नाश कैसा. जे अविनाशी त्याला प्राप्त करण्यासाठी हे मार्गस्थ करण्यासाठी वाक्य सांगितलेले. काशीला जा याला जा का, तर सात्विकता वाढल्यानंतर त्या सत्व गुणाला भूक लागते आणि त्याची भूक कशाने क्षमणार आहे? फक्त ज्ञानाने, आत्मज्ञानाने सात्विक माणसाची भूक थांबवू शकते, एरवी नाही. जरी आता आपल्याला वाटत असेल आपण सात्विकेचं ज्ञान नसलं तर चालेल, रज तम मिश्रित तुमचा सत्वगुण आहे. निव्वळ सत्वगुण नसल्यामुळे नाही तर तुम्ही थांबवू शकत नाही. तुम्ही म्हणणार मला ते पाहिजे, जीवना वेगुणी मासोळी तैसा तुका तळमळी. रोगे खितपतला की बोलत गेला, रोगामध्ये पडल्या खितपत, अंगाच्या दुर्गंधी चालली का तो सहज चालता बोलता गेला. भगीरथी की दुर्गंधी पडला, भगीरथ नदीमध्ये त्याने जल समाधी घेतली का दुर्गंधी गटाराच्या पाण्यामध्ये पडलाय. जनी की वनी एकला, जन्नात का वनात पडलाय एकटाच तिकडं, परिज्ञानादेव मुक्त. तरी तर तो मुक्त. त्याला ह्या कोणत्याही गोष्टीचा काही संबंध, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. त्याप्रमाणे अशा प्रकारची स्थिती त्यांनी सांगितलेली आहे. त्याच गोष्टीची पुनरावृत्ती झाली. झाडाचे पान लहान ओढ्यात तसे नदीत पवित्र क्षेत्राच्या ठिकाणी किंवा चव्हाट्यावर सुद्धा पडले तरी त्याचे झाडाला काय शुभाशुभ प्रश्नचिन्ह. वसंत ऋतूत झाडाची पाने गळून पडतात. एखादे पान गटारात पडेल, एखादे नदीत पडेल, एखादे रस्त्यावरून चौफुल्यावरून तर चौथे गंगेत पडेल, तर एखादे वाऱ्याबरोबर उडून जाऊन शिव मंदिरात पडेल. झाडाला त्याच्याशी काही कर्तव्य नसते. त्याप्रमाणे देहाचे जेव्हा प्रारब्ध संपते तेव्हा तो देह कोठेही पडो, जर भोवताच्या लोकांना आणखी थोडे समाधान हवे असेल तर त्यांना देहाचे दहन करू देत. बस. जर तुमचं समाधान आपल्याला त्याला साधूच्या शरीराबद्दल इतरांना वाटत असेल, बाबाच्या शरीराची चांगली विल्हेवाट लाव तर करा बाबा तुम्हाला, पण मला त्याच्याशी काही संबंध नाही. तुमच्या समाधानासाठी बाबाला व्यवस्थित तुम्ही अग्निसंस्कार करा. देहाचे प्रारब्ध जेव्हा संपते तेव्हा तो देह कोठेही पडो. जर भोवतालच्या लोकांना आणखी थोडे समाधान हवे असेल, मेल्यावर बी तुमचं समाधान हवे असेल तर त्यांना देहाचे दहन करू देत. अन्यथा त्यास पुजलेल्यांनी दुर्गंधी सुटेल, अन्यथा त्यास पुजल्याने दुर्गंधी सुटेल. मला काय करायचे आहे त्याच्याशी? कोण म्हणतंय? घरचे. तो स्वतः म्हणतो माझ्या शरीराशी माझा काही संबंध नाही. काय करायचं ते उद्या, मी गेल्यानंतर पण मला अशी अपेक्षा नाही की व्यवस्थित माझी मुठमाती द्या म्हणून, काही माझी गरज नाही. तो कुजला काय ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, तो कृमीचा पुंचका होईल किंवा कुत्र्याने खाल्ले तर विष्ठा होईल. या दोन्हीला सोडून जर कृमीचा पुंजा झाला, मातीचा शाळ्यासारखा जरी झाला तो, तरी मला त्याच्याशी काही संबंध नाही हे म्हणतात इथे. आणि तिथे सांगितलं या देहाची आईशी दशा आहे, पण आत्मा नित्य सत्य सिद्ध अपैसा अनादिपणे. तो आज नाही बाबांनी केलंय म्हणून तो आत्मा मुक्त आहे असं नाही, तो अनादिपणापासून आहे. फक्त आपल्याला त्याची आठवण नव्हती आणि आठवण करून दिली. साधी आठवण नाही करून दिली ती. आता तोची एक जाणा नारायणा स्मरणे
त्यांनी आपल्याला ती आठवण करून दिली. त्यांची जिंदगीत आपण विसरू शकत नाही उपकार. या जन्मात का म्हणे जन्मोजन्मी, नेहमी म्हणतो आपण जन्मोजन्मी नाही. त्यांच्या उपकाराचं काय सांगू की जन्मोजन्मी सुद्धा त्यांच्यातून उतरा येऊ शकत नाही आपण, अशा पद्धतीचे त्यांचं. आता आपल्यासाठी गरजेचं नाही म्हणले महाराज तुम्हाला आम्ही आठवून देणारच नाही. का आठवण देणार? शिंदेना मामांना कळून नाही द्यायचं म्हणून. आणि कळून द्यायचं असं तर लगेच आता तुमच्या दोघांची पुण्य काय बघू दे आपण. नाही, ते नाथबाबांचं आहे. त्याचं असं म्हणणं आहे की तुका म्हणे त्यांच्या उपकाराचे मी काय सांगू, त्यांच्या जन्मोजन्मी सुद्धा त्यांच्यातून उतरा येऊ शकत नाही. मग आठवलं तर किकट शब्दाचा अर्थ दिलाय त्याच्यामध्ये. किकट म्हणजे अनार्य देश किंवा मगध देश. म्हणजे नास्तिकच. अनार्य म्हणजे आर्य म्हणजे सात्विक आणि अनार्य म्हणजे राक्षसी वृत्तीचे. त्यांच्यामध्ये पाडलं तरी का म्हणे त्यांच्या पायाच्या असावे असं नाही. तुमचं नाहीच आहे, माझं नाही. करेक्ट आहे. मी म्हणणार होतो तुमचं नाही जे पुण्य, पण आहे. का म्हणे तू का म्हणे तुमच्या कृपेचे जन्मोजन्मी तू का म्हणे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तू का म्हणे कृपेचे पोसणे काहीतरी अजून राहिले त्याच्यात. कृपेचे पोसणे तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तू का म्हणे. काय अभंग सुरुवात काय त्याची? पायाच्या प्रसादी. बोललो ना मी, ते पण होतं काही बोलिलो विनोदे. आलो होतो जवळ पण म्हणणे नाही जरा यांना घुमून जरा पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नाही अंगभूत युक्ती नवे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या पाया तुमच्या कृपेच्या जन्मोजन्मी तुका म्हणे. बघा तुमच्या कृपेचे पोसणे, तुम्ही आम्हाला पोसले आणि आज नाही जन्मोजन्मी तुका म्हणे. तुमच्या कृपेचे पोसणे, तुमच्या योगाने आम्ही पोसलो गेलेलो आहे. मला त्याच्याशी मला काय करावायचे आहे त्याच्याशी कोणाशी करायचे आहे मला काय शरीराशी मला काय घेणं देणं आहे. श्लोक क्रमांक 561 पानाच्या फुलाच्या किंवा फलाच्या नाशाप्रमाणेच देह इंद्रिय प्राण बुद्धी यांचा विनाश होतो. नेहमी सदा आनंदात सदा आत्मनंदरूप असलेल्या अशा स्वतःमधील आत्म्याचा नाश कधीही होत नाही. याचा होईल पानाचा फुलाचा फळाचा नाश होतो, तसा शरीराचा देह इंद्रियांचा प्राणबुद्धीचा नाश होईल. पण मी नेहमी सदा आनंदरूप असलेल्या अशा स्वतःमधील आत्म्याचा नाश कधीच होत नाही. तो आत्मा वृक्षाप्रमाणे तटस्थ असतो. पानं फुलं गळून पडतील, फळं सुद्धा सडल्यावर गळून पडतील, पण झाड कायम आहे. तसा आत्मा कायम आहे. जेव्हा झाडाचे पान फूल फळ गळून पडते तेव्हा त्याचा झाडावर काहीही परिणाम होत नाही. ती झाडाची सर्व परिपूर्ती असते. बघा जेव्हा झाडाचे पान फूल फळ गळून पडते तेव्हा त्याचा झाडावर काही परिणाम होत नाही. ती झाडाची सर्व परिपूर्ती असेल तरी सुद्धा झाड त्या सर्वापासून अलग असते. शरीर ज्ञानेंद्रिय प्राण आणि बुद्धी यांचा नाशही तसाच असतो. त्या सर्वांचा विनाश आणि पतन झाले तरी मी असतोच. बघा प्राणाचा शरीराचा बुद्धीचा ज्ञानेंद्रियांचा विनाश पतन झालं तरी मी मात्र आत्मा अजर अमर असा कायमचा असतो. त्यांची पाने फुले आणि फळे गळून पडली तरी वृक्ष जसा मागे शिल्लक राहतो तसेच ज्याला विनाश नसतो ते शुद्ध नित्य अनंत जाणीव तत्व देहबुद्धीच्या नाशानंतर शिल्लक असतेच. या देहाची ऐशी दशा मागे सांगितलं तरी आत्मा एक नित्य सिद्ध अपैसा आपोआप आहे. अनादिपणे तो पहिलाही तसाच होता, आता शरीरात असतानाही असाच आहे आणि शरीर पडल्यानंतरही असाच आहे. शरीरात असताना सुद्धा माझा त्याच्याशी संबंध नाही. शरीर नव्हतं तेव्हा नाहीच आणि आता शरीर पडलो त्याच्याशी काही संबंध नाही. मात्र मी मात्र
कंटिन्यू आहे. न जायते म्रियते वा कदाचिन्ना यम बुद्ध्वा भुवति न भूयः यम भूत्वा भुवति भुवति न भूयः न भूयो अज नित्य शाश्वतोय पुराणो शाश्वतो पुराणो न हन्यते हन्यमाने न शरीरे. हन्यते माने शरीर. शरीरे. आता तू अर्थ सांगितलं तर बरोबर, म्हणजे माझी फजिती नाही व्हायची. आत्मा हा कधीच कुठे जात नाही आणि येत हा. नाही. शरीराच्या जाण्याने कितवा आणि नंबरचा श्लोक आहे भगवद्गीतेतला हा? कितवा नंबरचा? दुसऱ्या अध्यायातला 20 नंबरचा. हा. मग शरीराच्या नाशाने आत्म्याचा नाश होत नाही, आत्मा येत नाही, जात नाही, तो अनादी आहे तसाच आहे. शरीर मात्र येतं आणि जातं, त्याचा आत्म्यावर काही परिणाम होत नाही. छान. ठीक आहे नाही का? बरोबर आहे. श्लोक क्रमांक 562. प्रज्ञान घन अशा शब्दात आत्मस्वरूपाचे यथार्थ लक्षण सत्य स्वरूपाची निश्चिती करतात. तो घन प्रज्ञान घन इतका म्हणजे ज्ञान घन आहे, आनंद घन आहे आणि कमी नाही, घन आहे तो. हा. अशी त्या सत्य स्वरूपाची निश्चिती करतात, आत्मस्वरूपाचे असं वर्णन करतात. प्रज्ञानम ब्रह्म, ते घन आहे, व्यापक आहे, अनंत आहे. उपाधी रूपी देहाचा नाश झाल्यावर तो धारण करणाऱ्याचाच नाश झाला असे म्हणतात. बघा, सत्य तो धारण करणाऱ्याचाच नाश झाला असे लोक म्हणतात. उपाधीचा त्यांनी धारण केलेलं होतं, पण उपाधीचा नाश झाल्यानंतर हे काय म्हणतात, त्याचा नाश झाला, पण त्याचा केव्हाही नाश होत नाही. प्रज्ञान घन हा शब्द याज्ञवल्क्यांनी बृहदरण्यक उपनिषदात वापरलेला आहे. तो शब्द वापरून ते सत्य स्वरूप निर्देशित करतात. प्रज्ञान घन म्हणजे ज्या दुसरे काही नसते, एकम अद्वितीय सारखा शब्द आहे की नाही. अशी जाणीव तत्वाची एक जिन्सी रासच होय. सगळं काय रास पडलेली गव्हाची, तर सगळे काय त्याच्यात गहूचे. त्याप्रमाणे सर्व काही नाश पावल्यावर जे मागे शिल्लक राहते ते शाश्वत सत्य स्वरूप या शब्दाने सूचित होतो. नाश होतो का कशाचा? ते सुद्धा काय तसं सांगितलंय आपल्याला, जे नाश होते असं वाटतंय त्याचं पण परिवर्तन होतंय, ते नाश नाही पावत आहे की नाही. आणि तेही त्याचाच एक अविभाज्य घटक आहे. जे मागे शिल्लक राहते ते शाश्वत सत्य स्वरूप या शब्दाने सूचित होतो. सत्य ते की जे आज आहे, काल आहे आणि उद्या असणार. सत्यम सत्य तू भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळात जे कायम आहे ते शरीर भूतकाळात नव्हतं आहे की नाही, आता वर्तमान काळात आहे आणि भविष्य काळात राहीलच म्हणून गॅरंटी नाही. म्हणून ते नाशिवंत आहे, ते अनात्म आहे. आत्मा मात्र भूत, वर्तमान आणि भविष्य नेहमी असतो. म्हणून सत्य तू विठ्ठला. सत्य ते की जे आज आहे, काल आहे आणि उद्याही असणार. सत्यम जे सर्व विश्वात आत्मतत्व म्हणून असते, तो प्रत्येक व्यक्तीमधील प्रत्येक आत्मा होय. बघा, प्रत्येकाच्या हृदयात असणारा आत्मा तो चिरकाल आहे. शरीरात असला काय नसल्या काय. जशी ही पोकळी ह्या रूमच्या अगोदर पण होती, आता रूम आहे तरी आहे, आणि हे जरी घर मोडलं तरी ती राहणारच आहे. त्याचं नाव सत्य, जे अंतर्बाह्य सर्व व्यापून असते. आतून हे भिंतीला व्यापून आहे, अंतर बाह्य, आणि भिंती सुद्धा कशा आहेत, त्या पोकळीतच आहे ना. जे अंतर्बाह्य सर्व व्यापी असते, जे नामरूपे भावना आणि विचार यांनी बनवलेल्या विश्वातील इतर सर्व गोष्टींचा विनाश झाल्यावर मागे शिल्लक राहते, असे अनंत शाश्वत सत्य स्वरूप सर्व उपकरणाच्या अतीत झाल्यावर जी अवस्था निर्माण होते ती सुद्धा प्रज्ञान घन या शब्दाने सूचित होते. आज आपणास जगाचे जे दृश्य दिसते त्याचा सत्य स्वरूपाची अनुभूती येताच नाश होतो. अजून आपल्याला तिथपर्यंत आपण पोहोचलो नाही, म्हणून आपल्यामध्ये चलबिचल होती, विचलित स्थिती होते. नंतर हे जग दिसणार नाही. जगातले कोणत्याही गोष्टीबद्दल आपल्याला खेद निर्माण होणार नाही, ना प्रेम निर्माण होणार. आणि जोपर्यंत आपल्याला उलट सालट दिसतंय तोपर्यंत समजायचं आपण कमी आहे. काय हरकत नाही, कमी एवढं कळलं ना तरी चालेल. आपण परत पुढे काय करू शकतो, त्याच्यासाठी अजून जोर लावू शकतो, अजून तप करू शकतो. म्हणून तो खेद नाही मानायचा, पण हे कळणं सुद्धा गरजेचं आहे.
ते म्हणले ना, काय काय कीर्तनकार बाबा म्हणतात मला काही कळत नाही, हे सुद्धा जर ज्याला कळत नाही तर त्याला कसं काय कळायचं काय? मग हे कळणं गरजेचं आहे. माझ्या त्रुटी मला कळल्या का मी भरून काढू शकतो. काय सांगितलं त्यांनी बघा, त्या अवस्थेचं वर्णन करतात. प्रज्ञा घन म्हणजे घन, टोटल ब्रह्मरूप झाला त्या व्यक्तीला. आज आपणास जगाचे जे दृश्य दिसते त्याचा सत्य स्वरूपाची अनुभूती येताच नाश होतो. जग म्हणून दिसणार नाही. लबाड्या करणारा खोटा माणूस जरी तुम्हाला भेटला तर तुम्हाला तो खोटा नाही वाटला पाहिजे. तुम्ही मात्र त्याच्याशी खरेच व्यवहार केले पाहिजे. काय सांगतं धर्मराजाची हिस्ट्री? काय हेच सांगते का? नाही, कारण तुमच्या दृष्टीने जग शिल्लक राहणार नाही त्यावेळेला. म्हणून अदृश्यतेची झाले काही किंवा जन विजनी झाले आम्हा जन विठ्ठल नामा प्रमाणे सर्वत्र आम्हाला खलविदम भरला गणदा. हे म्हणणं आहे आपलं, पण म्हणता म्हणताच एक दिवस होणार आहे. म्हणायचं नाही असं पण नाही, पण म्हणताना आपल्याला एवढी जाणीव झाली पाहिजे का मला अजून तिथे पोहोचायचंय, मला अजून तिथे पोहोचायचंय. आज आपण जगाचे जे दृश्य दिसते त्याचा सत्य स्वरूपाची अनुभूती येताच नाश होतो. मग राहील का कंप्लेंट कोणाविषयी? नाहीच राहणार. कंप्लेंट कोणाची करणार? कोणाची आपण करणार? तुका म्हणे तुझी खेळे दोही ठाई, नसेल तो धीर देई म्हणा. सगळं तोच करताय. पण एक मात्र निश्चित राहणार, एकदा दुधाने तोंड भाजल्यानंतर ताक फुकून पेणार. त्याला त्यात तेवढ्या जागेवर ठेवायचं. कारण का आपण म्हणतो ना, बोट धरायला दिलं माणूस लगेच डोक्यावर बसतं. त्यापेक्षा आपला आहे बाबा तू तिथं बरं आहे. कारण आपल्याला अशांती नको आणि त्याला शांती नको. आपल्याला अशांती का? आपण सुद्धा वाट सुरू आहेत. आपण काय लगेच तेवढं झालेलं नाही, त्यामुळे आपल्याला थोडस जाणवणार. मग ते नको जाणवायला म्हणून की हरी बोला नाही तरी आ बोला. म्हणजे काय करायचं? किंवा वैष्णवी कुपत्ते टाकिली वाढून एका जनार्दनी हरी बोला बस. अरे मानवा हा आत्मा अविनाशी आहे इति श्रुती असे म्हणणारी श्रुती विनाश पावणाऱ्या विकारांच्या संदर्भात आत्म्याचे अविनाशीत्व सांगते. बघा, अरे मानवा हा आत्मा अविनाशी आहे तुझ्या हृदयातला, आणि सगळ्या श्रुती विनाश पावणाऱ्या विकारांच्या संदर्भाच्या पलीकडे जाऊन सांगतात ते मात्र कसं आहे? अविनाशी आहे. बघा, आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा येरती माईक याच्या संदर्भात सांगतात. येरती माईक दुःखाची जनती, आणि याच्या संदर्भात सांगतात अविनाश करी आपुले आहेसी. अनात्म वस्तूमध्ये चिटकून राहिलेले असतो तर तू त्याच्यापासून जे आत्मा आहे त्याच्याशी तू जॉईंट हो. विनाश पावणाऱ्या विकाराच्या संदर्भात आत्म्याचे अविनाशित्व सांगते. नाहीतर त्याला अविनाशी असं म्हणायची गरज नाही, पण त्याच्या सोबत जे ना ते विनाश पावणार आहे म्हणून सांगावं लागेल. याच्यातलं हे अविनाशी आहे आणि हे मात्र विनाश पावणार आहे. कारण ही एकदम मिसळ झालेली या दोघांची. आत्मा आणि अनात्माचं काय झाले? एकीकरण झालेले. दूध आणि पाणी एकत्र झाले. तर मग हंसच पाहिजे. हंस हे साधन आहे. वारकरी संप्रदायातलं हंस हे साधन आहे. हंस म्हणजे पक्षी का? हंस म्हणजे काय? हंस म्हणजे सोहम. सोहम म्हणजे हंस, आणि हंस म्हणजे सोम, आणि सोम म्हणजे हंस. हे ऐशेच संसदे. नवे नवे तुमचा श्वास जाताना जो दणका येतो ना तो हंस 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 म्हणतो, आणि त्याचं उलट होतो सोहम सोहम सोहम. त्याचं नाव आहे मरा 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 राम. ही गौड बंगाल आहे. ही ज्ञानबाची मेघ आहे, ज्ञानोबाची मेघ आहे. ही कळायला आपल्या मागे जन्माची पुण्य संपत्ती असावी लागते. ही एरवी नाही. याच बृहदारण्य उपनिषदात प्रिय हे अविनाशी आहे. बघा, आता मित्राचा संबंध जॉईंट केलेला इथं. गुरुजी हे प्रिय. कोणला प्रिय म्हणणार आहे तो? कोणाला म्हणणार काय रे गैऱ्याला? जो त्याच्या जवळ आलाय, कोणाच्या त्या स्वरूप स्थितीच्या जवळ आलाय त्याच्याबद्दल हेवाच वाटणार कोणाला पण. आपण शाळेत होतो ना, आणि शाळेत असताना आपण मठ्ठ होतो का हुशार होतो? ते गुरुजींचे आवडते होतो का नावडते होतो? आणि नावडते पण नसतो, पण आवडते मात्र असतो. गुरुजीला आवडत नाही असं कोण नसतं, पण आवडता मात्र असतो. आवडत नाही असा नसतो, पण आवडणारा मात्र असतो. माझं बोलणं बरोबर आहे ना? ते म्हणतात प्रिय जे अविनाशी आहे. अर्जुनाला काय म्हणतात? हे सख्या. काही ठिकाणी हे प्रियोत्तमा, हे अर्जुना. प्रिय जे अविनाश. आमचे बाची आली होती म्हणायचं
हे आर्या, ती बोलायची बोला मामा, बारीक होती तर आता नाही बोलत. कालच एका महात्म्यांची मुलाखत पाहिली, डॉक्टर बाबा घेत होते. ते म्हणले लहानपणी माणूस लाजत नसतो, हरिपाठ म्हणल्यावर म्हणायचं. मोठं झाल्यावर जरा त्याला काय येतो. बाबा आमच्या घरी आले, ते बाळाला घेतलं होतं मांडीवर. तर त्याची आई काय म्हणली, बाबा मान धरत नाही. बाबा म्हणले आम्हाला तशीच माणसं पाहिजे. कशी? आता आपण ताट मान धरणार आहेत बरं. त्याच बृहदारण्यक उपनिषदात प्रिय जे अविनाशी आहे, जे अविकारी आहे, सत्यस्वरूप आहे, तेच आत्मतत्व होय असे सांगून याज्ञवल्क्य आपल्या पत्नीला मैत्रीला उपदेश करतात. 2 पत्नी होत्या त्यांच्या, कात्यायनी आणि मैत्री. याज्ञवल्क्यांची कात्यायनी आणि मैत्री. आणि दुसरी पत्नी होती. तुम्हाला कन्फ्युज आहे का? लगेच करा ना सर्च. हुशार माणसं आहे तुम्ही, बघू कोण हुशार आहे. तर एवढं काय आपल्यापेक्षा हे हुशार आहेत नाही. तर हिने त्यांच्याशी विवाह केला का? मला तुमच्या बरोबर पारमार्थिक आनंद घ्यायचा आहे. ही लोक अशी आहेत ना, ते विचित्र चर्चा करतील. चालेल. नंतर या जनक राजाने विचारले एक दिवशी याज्ञवल्क्यांना, वैराग्य म्हणजे काय? म्हणले उद्या सांगतो. गेले, प्रॉपर्टी काढली, अर्धी केली. कात्याने तिच्या बायकोला बरोबर, तिला अर्धी दिली आणि अर्धी हिला दिली. म्हणले का? म्हणले मी चाललो संन्यास घ्यायला. ती म्हणली मी काय तुमच्या प्रॉपर्टीसाठी थोडी तुमच्या बरोबर आले होते. चालेल, एक काम करा, ही मी तुमच्या पहिल्याच बायकोला देऊन चाला, मी परत तुमच्या बरोबर भगवी परिधान करून निघते. हे फक्त आपण ऐकायचा, हे फक्त ऐकायचं. कल्पना सुद्धा नाही करायच्या, स्वप्नात सुद्धा येऊ द्यायचं नाही आपण असं करू म्हणून कधी. असे म्हणून आत्म्याचे अलक्ष्यत्व या उपनिषदात निर्देशित केले आहे. अनात्म वस्तुताच फक्त नाश होतो. सर्व विकार होत असतानाही ते अविकारी असतात. बघा, सर्व विकार होत असताना सुद्धा ते कसं आहे? अविकारी. राहिले याच्याबरोबर विकारी बरोबर, परंतु ते विकारात राहून कसं आहे? अविकारी आहे. जाणीव तत्वाच्या प्रकाशातच हे सर्व विकार उत्पन्न होतात. हे विकार सुद्धा पुढे उत्पन्न झाले. विकार आहेत काय? ते विकार, विकार म्हणजे स्वतःची ओळख विसरणे, त्याचं नाव विकार आहे. आणि अविकार म्हणजे मी देह नाहीच, मी शुद्ध चैतन्य, ते अविकार. आणि विकार म्हणजे मी देह आहे, मी जीव आहे, असे खालच्या स्टेपला येणार. जाणीव तत्वाच्या प्रकाशातच हे सर्व विकार उत्पन्न होतात. विकार म्हणजे आपल्या डोक्यात एक खटकी बसलेली, त्या जाणीव तत्वाचा विनाश कार्यात सहभाग नसतो. बघा, निर्मितीत पण नाही आणि नाशात सुद्धा नाही. हे मजस्तवत झाले पण मी नाही केलं. का? कारण हे झालंच नाही म्हणून मी केलं नाही. झालंच नाही. जे श्लोक, न लगे जन्म आणि मरण, त्यासी विकारी करी कोण. बघा, आत्म्याला कोण विकारी करी? वस्तू अविकारी परिपूर्ण यापरी जाणवतं. यापरी जाणवतं. बघा बघा परत एकदा. न लगे जन्म आणि मरण, न लगे जन्म आणि मरण कशाला? आत्म्याला, शरीराला आहे. त्यासी विकारी करी कोण? त्यासी विकारी कोण करेल? आत्म्याला कोण अविकारी करणार आहे? वस्तू अविकारी परिपूर्ण, वस्तू अविकारी परिपूर्ण यापरी जाणवतं. यापरी जाण उद्धवा. म्हणजे जाण म्हणजे असं तुझं स्वरूप आहे, असं उद्धवा तू जाण. नाम रूप संबंध. प्रकृतीहुनी आत्मा भिन्न, प्रकृतीहून आत्मा भिन्न, प्रकृतीहुनी आत्मा भिन्न, या लागी त्यासी विकारी करी कोण? प्रकृतीहून आत्मा भिन्न, या लागी त्यासी विकारी करी कोण? विकार, प्रकृती माझी विकार पूर्ण, प्रकृती माझी विकारी पूर्ण. प्रकृतीमधूनच तो निर्माण झाला. तो त्याला काय अविकार विकार. बघा, तत्वाचे प्रकृतीतूनच अनात्म वस्तू निर्माण झालेली आहे, त्यामुळे ती त्याला अविकारी करू शकत नाही. असे हे मुख्य तत्वाचं लक्षण. छान अभ्यास. हा अभ्यास आहे. हा अभ्यास वारकरी संप्रदायाचा इकडच्या तिकडच्या थातूर मातूर गोष्टी सांगत बसले नाही. आत्मज्ञान झालं पाहिजे, हा मुख्य उद्देश आहे त्यांचा.
सांगणारे चाटपट चालू आहे ना, ऐकणाराला त्याची काडी मात्र ओळख नाही. सर्व विकार उत्पन्न होतात, त्या जाणीव तत्वाच्या विनाश कार्यात सहभाग नसतो. बघा म्हणजे काय, हे जग निर्माण झालं माहित नाही. बघा त्याचा विनाश होतो किंवा उत्पन्न होतो. कशामुळं? रश्मीमुळे साप जन्माला येतो. याला कारणीभूत कोण आहे? जाणीव तत्व म्हणजे रश्मी. आणि विनाशाला साप तयार झाला. आता साप मेला तरी रश्मीला खबर नाही, असा आत्मा आहे. रश्मीमुळे साप जन्माला आला, पण आला का आणि मेला, रश्मीला खबरच नाही. खबर कोणला? आपल्याला. साप निर्माण झाला आणि मेला, रश्मीला काहीच खबर नाही. तसा आत्म्याला खबर नाही. माझं तरंग पण असे का नसे, काय उदकाशी प्रतिभासे, ते भले तेव्हा जैसे तैसे उदकाची. कधीच ते नाश पावत नाही, विकार पावत नाही. श्लोक क्रमांक 564. पाषाण, वृक्ष, तृण, धान्य, भुस्सा इत्यादी जळून गेल्यावर राखच होतात. त्याप्रमाणे देह, इंद्रिय, प्राण, मन आणि इतर सर्व दृश्य वस्तू जगत ज्ञानाग्नीने भस्मसात झाल्यावर परमात्मा भावातच विलीन होतात. याचं शरीर कुठे गेलं? अहो जिवंतपणे याचं शरीर आत्मस्वरूप झालेले आणि मेलेल्याचं तरी काय झालेले? पार रत्ताळ माणूस मेला तरी त्याचं तरी काय झालेले? पण त्याची तैशी बुद्धी नव्हे ना. बर त्याची नाही तर त्याच्या बापाची, त्याच्या गुरुची तशी बुद्धी पाहिजे ना. कारण या जगात काही जन्माला येत नाही, काही मरत नाही. अगा उपजणे आणि निमणे हे साचचे जे मानणे, तो हा जीव लोक. संसार हन एवढंच आहे. तो हा जीव लोक मी म्हणे संसार हनु. मी म्हणे म्हणजे कोण म्हणे? आत्मा. देव म्हणतो, मी म्हणतो, हे तुम्ही समजताना त्याला मी जीवलोक म्हणतो आणि त्याला संसार म्हणतो. उपजणे आणि निमणे याला मी संसार म्हणतो. परंतु हे काही घडत नाही, हे काही घडत नाही. त्याला काय म्हणतात? आता आहे, पुढे आहे आणि असणार. वास्तविक हे होईनाच आहे. हे होईनाच आहे. भविष्यवाणीची तीही मज वेगळी नाही. हे बोलची एरवी काय होईनाच आहे. ते आता हे मागे गेलेले आणि पुढे होणार आहे ते सगळे मी. पण खरं सांगू का, हे नुसतं बोललंच आहे, काही होत नाही काही जात नाही. आणि हे एवढं सगळं ऐकून सुद्धा आपलं काय चाललंय? होतंय आणि जातंय. जोपर्यंत आहे तोपर्यंत दगड दगड म्हणून, झाड झाड म्हणून, पान पान म्हणून असते. कुठपर्यंत आहे तोपर्यंत. आणि गेल्यावर ब्रह्मरूप. तोपर्यंत दगड दगड म्हणून, झाड झाड म्हणून, पान पान म्हणून असते. परंतु ती दग्ध झाल्यावर त्यांची केवळ काय होते? राख होते. ही अग्नी जिव्हा ज्याला ज्याला म्हणून चाटते, अग्निरूप जिव्हा ज्याला ज्याला म्हणून चाटते, ती सर्व नाम रूपे गुण इत्यादी जळून खाक होतात. जे मात्र शिल्लक राहते ती राख. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. उजळला दीप गुरुकृपे. म्हणजे मूळ जे दिसत होतं जे वेगवेगळं, ते सगळं संपलं. आणि ते सगळं संपून कशात गेलं? त्याच्या मूळ स्वरूपात, आत्मस्वरूपात गेलं. तद्वत जे जे इंद्रियांना, भावनांना आणि विचारांना गोचर असतात, ते शरीर, ज्ञानेंद्रिय आणि मन इत्यादी जे संपूर्ण वस्तू मात्र जगत, याचा जर मागोवा घेतला तर ते आत्मतत्वाखेरीज अन्य काहीच नव्हे. त्याचं मूळ तत्वाचं जर संशोधन घेतलं करून तर काय मिळणार आहे? त्याचं मूळ तत्व आत्मा सोडून नाही. तुमच्या मनाचं मूळ स्वरूप पाहिलं तर आत्मा आहे, बुद्धीचं मूळ स्वरूप पाहिलं तर आत्मा आहे, पंचमहाभूताचं मूळ स्वरूप पाहिलं तर आत्मा सोडून दुसरं काहीच नाही. तद्वत जे जे इंद्रियांना, भावनांना आणि विचारांना गोचर असतात, त्या शरीर जेवढं दिसतं इंद्रियांना, भावनांना तुमच्या आणि विचारांना गोचर जे दृश्य दिसतंय, ते शरीर, ज्ञानेंद्रिय आणि मन इत्यादी जे संपूर्ण वस्तू मात्र जगत, हे सुद्धा हे सगळं जे आहे ते मागोवा घेतला तर ते आत्मतत्वाखेरीज अन्य काहीच नव्हे असे आढळून येते. भरला घनदाट मी नसे ऐसा खाऊन ठाऊस.
गोचर असलेले हे संपूर्ण जग क्षेत्र जेवढं जग आहे ते जर ज्ञान आणि आत्मजागृतीच्या अग्नीमध्ये जळून खाक झाले, ज्ञान अग्नी कर्मांनी दग्ध, तर खाली केवळ आत्मतत्वच शिल्लक राहते. शरीर मन बुद्धीशी असलेले तादात्म्य जळून खाक होते, तर खात होते म्हणजे जळून खाक होते. तेव्हा दृश्य भावना विश्व विचार, दृश्य भावना विचारचे दृश्य भावना विचाराचे विश्व अधिक काळ भासत नाही. अधिक काळ भासत असलं तर समजायचं काय, अजून काय कसर आहे. नाम रूपाने नटलेले हे संपूर्ण जग जर आत्मानुभूतीच्या अग्नीमध्ये जळून गेले तर केवळ आत्मतत्वच राहते. हे सगळं त्याचं मूळ शोधत गेलं तर संपूर्ण जगातली कोणतीही वस्तू घे, त्याच्यात मी नाही का, पाण्यामध्ये मी नाही का, वायूमध्ये मी नाही का, मातीमध्ये नाही का, मी कुठं नाही, तरी सुद्धा मी आहे असं जाणकारालाच माहित नाही. काय सांगितलं, सगळं जगत तुमच्या डोळ्याला जे दिसतं, तुमच्या मनाला जे कळतं, बुद्धीला जे आकलन होतं, तुमचे विचार जिथपर्यंत पोहोचतात ते सगळं जरी दिसत असलं तर ते नाही, ते तोपर्यंतच आहे तोपर्यंतच दगड आहे. नाही तर दगड ईश्वर स्वरूप आहे. तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणा. फक्त माणसं नाही जाणायची, इथली माणसं नाही जाणायची. आणि पाषाण आणि तृण मात्र माणसं नाही समजायची. एवढी आपली बुद्धी विकसित झालेली. आधी मध्य अंती अवघा हरी एक, एकाची अनेक हरी झाला. जसा प्रकाश, श्लोक क्रमांक 556, जसा प्रकाशाहून विलक्षण असणारा अंधकार सूर्य प्रकाशात लय पावतो. बघा अंधार खूप मोठा आहे आमोशेचा, पण सूर्य उगवल्यानंतर तसं किती गाढा ज्ञान असू द्या, पण श्री गुरूंच्या कृपेने जर आत्मज्ञान झालं तर अज्ञान दिसणार सुद्धा नाही, जगत दिसणार सुद्धा नाही. आणि दिसतंय समजायचं अजून श्री गुरूंची यथार्थ कृपा झालेली नाहीये. कृपा झाली पण कशी नाही झाली, यथार्थ गीता फुकट भेटते. लिंक टाकलेली नानांनी, मागून घेतली का पुस्तकं, फुकट घेतली पाहिजे मागून आपण टपाट. बरं देणाराचा किती जातो तो, 200 रुपयाचं पुस्तक आहे. 10-15 वर्षापूर्वी बाबांनी गजानन महाराज मंदिरात सांगितलं होतं सगळ्यांनी ते घ्या, यथार्थ गीता आहे. 5200 वर्षापूर्वी जे सांगितलं होतं ते जसंच्या तसं आडगडा आनंद महाराजांना उकल झालेली, म्हणून त्यांना असं वाटलं माझ्याकडचं शेअर करावा. पण शेअर करायला गेले ते भंगार जनता भंगार खरेदी करेल, पण चांगलं खरेदी नाही करायची. म्हणून ते म्हणले आता आम्ही फुकट देतो, फुकट तरी घ्या, देव घ्या. काय बघा. आणि आपण जर त्याच्यावर आणून आपले असे शहाणे ग्रंथ जास्त संपायला लागले ना तर तोच जुना स्टॉक काढतील. असे शहाणे आज विद्यमान आहे. समाजाचा श्रद्धेचा फायदा घेणारे, त्यांना दिलेली बुद्धी देवानी वीट देऊन त्यांनी परीच घ्यावा, पण तसं नाही करायचे. ते नासक्यात रुची ठेवतील. 400 रुपयाच्या ग्रंथाची मागणी वाढली तर त्याला 200 रुपयाचा 600 रुपयाचा लेबल करून विकतील. आणि हे बघा महात्मे कसे फुकट 200 रुपयाचा ग्रंथ आणि शिवाय घरी येते बरं का, पोस्ट आणि नाही, त्यांची गाडी येते तुमच्या ऍड्रेसवर. मला नाही हो टाकतायत म्हणून मी नानांना सांगितलं होतं टाका, तर ती मागवून घ्या. जसा प्रकाशावर विलक्षण असणारा अंधकार सूर्यप्रकाशात लय पावतो. बरं अंधार कुठे जातो, सूर्यप्रकाशात लय पावतो. तसं जग कुठं जातं, रश्शीतला साप कुठे गेला, रश्शीतच गायब झाला. तसं हे दिसणार सगळं जेव्हा कळेल तेव्हा त्याच्यात. आणि ते गुरुजींचं काम आहे, पैसे उकळले नाही मावळती विश्वाभासू. असा आमच्या जीवनात सूर्योदय झाला. हो, म्हणून आम्ही त्याच्या पाठीमागे पळतो, त्याच्या पायावर डोकं ठेवतो आम्ही. दयापरी श्री गुरु जरी करीती अंगीकारू तरी तो होऊन ठाके संसारू मोक्षमय. तोच संसार जो घाबरवत होता, तोच मोक्ष, तोच संसार जन्मा मरणाला घाबरत होतो, तेच तुकाराम महाराज म्हणत होते तोच संसार. पण तोच संसार आता संसाराच्या अंगी आम्ही या कीर्तने शुद्ध झालं आणि संसार हा शुद्ध आहे. तरी पण तेच तुकाराम महाराज म्हणतात धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. तोच वाल्या कोळी आज वाल्मिक ऋषी झालेला आहे, तोच तो. तसेच सगळे दृश्य जग ब्रह्मातच
विलीन होत असते. हे सगळं जगत त्याच्यात गायब होऊन जातं. या विलक्षण गोचर जगाचा आत्मतत्वात होणारा विलय ही एक विलक्षण अनुभूती असते. त्याचे स्पष्टीकरण करता येणार नाही. ते कसं होतं, कैसे बोटाने दाखवू तुला, अनुभव घे गुरुच्या मुला. सगळ्याच गोष्टी सांगता येत नाही शब्दात. हे विलक्षण गोचर जगताचा आत्मतत्वात होणारा विलय ही एक विलक्षण अनुभूती असते. त्याचे स्पष्टीकरण करता येणार नाही. गोचर जग हे अविद्येचे तमकार्य असल्यामुळे विद्येचा ज्ञानोदय झाल्यावरती नाहीसे होणारच. अज्ञानामुळे दिसतंय. सूर्याच्या अभावामध्येच अंधाराला जोर आहे, पण सूर्य उगवताच ताक्षणी आपणासारखे ती ताकद, ही स्पेशल पॉवर आहे साधूला. गोचर जग हे अविद्येचे तम कार्य असल्यामुळे अज्ञानाचं, म्हणजे आपल्याकडे अज्ञान कशावर ओळखायचं? तमोगुण उफाळून आला का समजायचं काय आपल्याकडं? गाढ अज्ञान आहे. गोचर जग हे अविद्येचे तम कार्य असल्यामुळे विद्येचा ज्ञानोदय झाल्यानंतर ते नाहीसे होणारच. जाणीवेच्या चतुर्थ पातळीवर असताना तुरीय अवस्थेत शुद्ध अनंत जाणीव तत्वा व्यतिरिक्त दुसरा कशाचाच अनुभव येणार नाही. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय अवस्थेमध्ये मी ब्रह्मरूप आहे हे सुद्धा नाही आणि मी देह आहे असं नाही, अशी ती स्थिती आहे. आता मला म्हणायचं मी ब्रह्म आहे. त्या स्थितीवर गेल्या मला म्हणायची गरज नाही मी ब्रह्म आहे. आणि मला विसर पण नाही. मला विसर पडतोय म्हणून म्हणायचंय मला ब्रह्म आहे. शुद्ध अनंत तुरीय अवस्थेत शुद्ध अनंत जाणीव तत्वा व्यतिरिक्त दुसऱ्या कशाचाच अनुभव येणार नाही. जे पूर्णपणे या मार्गात दीक्षित झालेले नाहीत अशा साधकांना, ज्या ठिकाणी नामरूपे नाहीत अशा अवस्थेची त्याच्या बुद्धीला कल्पनाच करता येणे अवघड जाणार आहे. बघा, कोणाला जे पूर्ण ही काय कंडिशन असेल ती तिथे गेल्यानंतर ती तुरीय अवस्थेची स्थिती काय? शुद्ध मी ब्रह्म आहे हे सुद्धा एक मलिनता आहे. तिथं मी देह आहे इथं मलिनता आहे. पण म्हणून सोम भाव आटकू. अजून एक ठिकाणी तसंच वाक्य आहे, सोम तेही अस्तावले. ते पण नाही, मी देह हम पण नाही आणि मी सोहम पण नाही, अशी ती स्थिती. आणि ही जे पूर्णपणे या कथेत वर्णन करण्याजोगी नाही. त्याचं वर्णन करतात, मुकया साखर खादया दिदली, बोलता ती बोली बोलवेना. त्याला सांगताच येईना किती गोड आहे साखर ती. त्याप्रमाणे जे पूर्णपणे ह्या मार्गात आहेत पण कसे नाहीत? पूर्णपणे या मार्गात दीक्षित झालेले नाहीत अशा साधकांना ज्या ठिकाणी नामरूपे नाहीत ती स्थिती कशी असेल? नाम आणि रूपाचीच आपल्या डोक्यात आहे ना सगळी बसलेली खटकी. नामरूपे नाहीत अशा अवस्थेची त्याच्या बुद्धीला कल्पनाच करता येणे अवघड जाणार आहे. तो कल्पना सुद्धा करू शकत नाही. तर वास्तव काय? कारण ज्या ठिकाणी नामरूपे नाहीत अशा अस्तित्वाची कल्पना त्याची बुद्धी करू शकणार नाही. वैविध्यपूर्ण जग शुद्ध जाणीव तत्वाच्या अवस्थेत विलीन पावते. हे वेगवेगळं दिसणारं जगच त्याच्यात विलीन होऊन जात असे म्हणतच वेदांतचार्य या कल्पनेवरून हळूच पुढे जातात. ते त्याच्यात विलीन होतं. मी त्याच्यात विलीन झालो आणि असं म्हणताच ते त्याच्यात विलीन होतात. याच्याबद्दल एक विषयी दृष्टांत देऊन कबीर बाबा म्हणतात, अर्धा पडदा छोड़ दो बिन पर्दे की बात, अरे दुल्हन से दुल्हा मिले तो फीकी पडे वरात. काय त्याचा अभ्यास, काय त्याचं काय होतं? वरतली माणसं किती होती, जेवण काय होती, नवरा नवरी जेव्हा एक होती तेव्हा ते स्वतःला विसरतात. तर ह्या वराती कुठं डोक्यात ठेवणार? तशी ही स्थिती आहे. त्यावेळेला जग विसरून जातं, जग त्याच्यामध्ये विलीन होऊन जात. ही हा विलय नक्की कोणत्या प्रकारचा असतो, तो कसा घडून येतो, अशा प्रकारच्या शंकांना दृष्टांताने उत्तर दिले जाते. कसं होतं? मग सूर्याचा दृष्टांत देतात. सूर्योदयापूर्वी सभोवती इतका घनदाट अंधकार असतो की तो कच्च्या दिलाच्या लोकांना, कोणत्या दिलाच्या लोकांना? कच्च्या दिलाच्या लोकांना दात विचकवणाऱ्या भूताचे भय दाखवून भेडसावत असतो. हे जग काय दिसतं? भूताप्रमाणे भेडसावणार असतं.
सूर्योदय होताच भगवान दिनराजाच्या तेजस्वी प्रकाशात अंधकार पूर्णपणे नाहीसा होतो. जेव्हा एखादा स्वप्न अवस्थेतून जागृत अवस्थेत येतो तेव्हा ते स्वप्न जागृत मनात विलीन पावते. त्याप्रमाणे अंधकार एका क्षणात बाद झाला. दुसरी गोष्ट, झोपला होता, घाबरला होता, वाघ बीक सगळं लागलं होतं, पण जाग झाल्याबरोबर सगळी भीती गायब झाली. कुठं गायब झाली? मूळ स्वरूपात, त्याच्या मूळ स्वरूपात विलीन होऊन गेली. त्याचप्रमाणे अज्ञान, अविद्या आणि त्याचे परिणाम ज्ञान, अज्ञान त्याचे परिणाम म्हणजे तुमचं ज्ञान जगत, हे दोन्ही अनंत सत्य स्वरूपाच्या तेजस्वी प्रकाशात नाहीसे होतात. आपल्या अज्ञानाचं ज्ञान काय आहे? त्याचप्रमाणे अज्ञान, अविद्या आणि त्याचे परिणाम ज्ञान जगत हे दोन्ही अनंत सत्य स्वरूपाच्या तेजस्वी प्रकाशात नाहीसे होतात. कारणासह कार्य समूळ नाश. जगत दिसायला काय कारण होतं? अज्ञान. आणि अज्ञानाचं कार्य काय? जगत. एका क्षणात दोन्ही बाद होऊन जातात. उदाहरण देतात पहा, श्लोक क्रमांक 566. घटाचा नाश 566. घटाचा नाश झाला असता त्यातील घटाकाश महद आकाशाशी एकरूप होते. हे जसे स्पष्ट आहे त्याप्रमाणे उपाधीचा विलय झाला असताना ब्रह्मज्ञानी स्वतःच ब्रह्मस्वरूप होतो. कशासाठी म्हणते? अरे आपल्या भारतीय तत्वज्ञानातलं भारतीय कर्मकांड सुद्धा आपल्याला काय दिग्दर्शित करताय? फक्त तत्वज्ञान सांगतं. कर्मकांड सुद्धा ही माहितीची माठ फोडतात. ते काय सांगतं? हा आता त्याच्यात विलीन झाला, ज्याच्यातून आलेला होता ते आकाश, ते माठात आलं होतं, ते ज्याच्यात होतं त्याच्यात होतं, पण आपली बुद्धी चालत नव्हती म्हणून फोडावं लागलं. म्हणजे एवढे घनचक्कर भारतातले लोक, भरतखंडी नरदेह प्राप्ती, त्यांना मडका फोडल्याशिवाय कळत नाही आकाश त्याच्यात जाते म्हणून. त्यांनी कसं समजलं पाहिजे? माठ फोडायच्या अगोदरच समजलं पाहिजे ना. पण आपण मेल्यावर म्हणतो मोक्षाला जातो, जिवंतपणी जातो ही कल्पनाच नाही आपल्यात. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना थोबाडात फटका मारावा लागला. थोबाडावर मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल ऐसे जे म्हणत ते अति मूर्ख जाना. मरताक्षणी आलं पाहिजे, मरताक्षणी आलं पाहिजे. जिवंतपणी यायला काय त्याला बाबा म्हणले? भीती वाटते का लाज वाटते काय माहिती त्याला? त्या मोक्षाला जिवंतपणी यायला दृष्टांत दिले बघा. ब्रह्मविद जेव्हा शरीर, याचा पण आपण खेद नाही मानून घ्यायचा. भारतातले लोक अडाणी. बाबा तू सांगतो ना, तू बी अडाणी स्वतः. ज्ञान घ्यावंच लागतं कोणाकडून. पण हे भारतातल्या लोकांना ही लेर घे, आम्हाला ज्ञान घ्यायचं नाही. म्हणजे आम्ही अडाणी तर अडाणी, पण आम्हाला अजून ज्ञानी व्हायचं नाही. आणि आम्ही पांघरून कशाचं घेणार माहिती का? अडाणी तर अडाणी, पांघरून कशाचं घेणार? ज्ञानाचं. आम्हाला कळतं तर तरफड तिकडं. मग तरफड माहिती का तुम्हाला? याप्रमाणे उपाधीचा विलय झाला असताना ब्रह्मज्ञानी स्वतःच ब्रह्मरूप होतो. शरीर भावना असला तर ब्रह्मरूप होतो. मडका फुटला. ब्रह्मविद जेव्हा शरीर मन बुद्धीच्या अतीत होतो तेव्हा तो ब्रह्मच होतो. बघा, शरीर मन बुद्धीच्या पलीकडे गेल्यावर काय होणार आपण? देह मी सरे रे विठ्ठल. ब्रह्मविद जेव्हा शरीर मन बुद्धीच्या अतीत होतं तेव्हा तो ब्रह्मच होतो. त्याचा अर्थ आतापर्यंत जे ज्ञान बुद्धीच्या पातळीवर होते त्याची आता साक्षात आत्मनिष्ठ अनुभूती येते. आतापर्यंत मी जे ऐकत होतो आता त्याची मला प्रत्यक्ष प्रचिती अनुभूती आली. हो असंच आहे. मी आतापर्यंत जे बुद्धीच्या पातळीवर ऐकत होतो आता मी तसाच होऊन गेलो. आता माझी बुद्धी कुठे गेली? बुद्धी नाही राहिली. बुद्धी काय झालं? आत्मतत्व झालं. जेव्हा स्वप्नाभिमानी जीव अधिक काळ स्वप्नावस्थेत नसतो तेव्हा स्वप्न जगत वस्तू अधिक काळ टिकून राहत नाही. बघा, स्वप्नाभिमानी जोपर्यंत स्वप्नात नाही, जाग झाल्या स्वप्न टिकून राहील का? नाही राहणार. जेव्हा स्वप्न पाहणाऱ्याचा आत्मनिष्ठ मी हा स्वप्न मनाच्या आणि बुद्धीच्या अतीत होतो तेव्हा स्वप्न जगत अधिक काळ गोचर होत नाही. जेव्हा तो पाहणारा जागा होतो, असं जागा व्हायचंय. उठा, कुठं बसले तुम्ही? उठा, जागे व्हा. असं प्रश्न केला पाहिजे ऐकणाऱ्यांना. कुठं बसले?
आणि गाणारा म्हणला जर प्रमाण त्याने दिलं उठा जागे व्हा, त्याला म्हणायचं तुम्ही बसलेले आहेत का? ते म्हणतील आम्ही तो उभे आहेत. विठू उभा ना बैस. हा बघा आता. उठा जागे व्हा स्मरण करा. उठा जागे व्हा स्मरण करा भावे चरणी ठेवा माता. चुकवी व्यथा जन्माच्या. का अडकला होता ना तो, उठा जागे व्हा तिथे अडकलं होते, तुम्ही पूर्ण करून टाकलं. बरोबर आहे की नाही? कुठं बसला होता तो? ज्याला उठा म्हणतोय जागे व्हा म्हणतो तो कुठं बसलाय? देहात निजलेला आहे आणि त्याला तिथं उठवायचं काम चालू आहे. मग बुद्धीच्या अतीत होतो तेव्हा स्वप्न जगत अधिक काळ गोचर होत नाही. मग मात्र जागा झाल्यावर स्वप्नातल्या चर्चा चालतात. आता आपल्या स्वप्नातल्या चर्चा चालल्यात का जागृतीतल्या चालल्यात? म्हणजे इथून बाहेर गेलो आता आपल्या जागृतीतल्या चालल्यात. आपल्या घरी गेलो आता जेवताना कोणत्या चर्चा होणार आहेत? स्वप्नातल्या. लगेच गेलो झोपणार, स्वप्न पाडणार, लगेच जेवायला बसणार आणि स्वप्नात म्हणणार डाल भात द्या. आहे का? जेव्हा स्वप्न पाहणारा ते काय म्हणतात, स्वप्न जगत अधिक काळ गोचर होत नाही. त्यांना काय सांगायचंय, तुम्हाला जास्त दिवस हे जग दिसणार नाही. जेव्हा स्वप्न पाहणारा आणि स्वप्न जगत दोन्ही संपतात. कोण? पाहणारा पण संपला पाहिजे. मी हत्ती बुडालो. कोणता हत्ती बुडालाय? मिठाचा. तो अजून पूर्ण काय नाही झाला पाहिजे. नाही झाला त्या समुद्रात तोपर्यंत तो पाहणारा, स्वप्न पाहणारा आणि स्वप्न दोघे खपले पाहिजे. तुमचं परमार्थ म्हणजे नुसता खपाव खपवीच. तै नेनने से गेले, तिले जाणणे त्याने जाणणेही नेले. मग निष्क्रिय उरले चिन्ह मात्र. जे जाणणे गेले आणि जाता जाता ते नेणण्यालाही घेऊन गेले आणि खाली शिल्लक राहिले चिन्ह मात्र ते. जेव्हा स्वप्न पाहणार आणि स्वप्न जगत दोन्ही संपतात, नेणीव पण गेली आणि जाणीव नेणीव म्हणते, तेव्हा ती व्यक्ती जागृत अभिमानी जीव म्हणून जाणीव अवस्थेच्या निश्चित अवस्थेत आणि म्हणून जागृतीच्या जगात येत असते. जेव्हा स्वप्न गेलं, स्वप्न पाहणारा गेला आणि आता हा जागृतीत आला. आता ही रात्रीची जागृती झाली. आताची जागृती सांगतात. हाच युक्तिवादाचा अवलंब करून असे म्हणता येईल की, ह्याच युक्तिवादाचा अवलंब करून असे म्हणता येईल की जागृत अभिमानी आत्मा जागृतीमधील शरीर मन बुद्धीपासून जेव्हा जागृत होतो, बघा कुठून? शरीरापासून मनापासून जागृत होतो, तेव्हा जागृतीमधील दृश्य भावना विचार जगत त्यास अधिक काळ गोचर होत नाही. तेव्हा शरीर भावना असला, देह भावना असला, बुद्धी बंद झाली, मन कल्पना करण्याचं बंद झालं का त्याला काय दिसणार नाही? जास्त दिवस जगत दिसणार नाही. का जास्त दिवस दिसणार का नाही? का जास्त दिवस दिसणार नाही? आणि आता थोडे दिवस का दिसतंय त्याला? मीठ पाण्यात पडलं लगेच विरघळून जातं का नाही? पडल्या विरघळून जातं का नाही मीठ? थोडं तसं इकडचं तई शरीर भाव नास्ती, मग इंद्रिय विषय मग जय सोमभाव प्रतीती हळूहळू इकडं विरघळत चालला का तिकडं मीठ विरघळत चाललं का व्यापक होत चाललं? माऊली, मीठ विरघळत चाललं का व्यापक होत चाललंय? विरघळत चाललं की नाही? व्यापक होत चाललं. मग हळूहळू होतं की नाही ते? तैसे भोगातून निघता चित्त मज, तैसे भोगातून निघता चित्त मज माझी निघता. हळू हळू पंडू सुद्धा मीच होईजे. तैसे ज्ञानियाच्या ठाई. बरोबर एकदम अगदी बरोबर. तो बदबदा घोरत होता ना, तो लगेच चैला म्हणजे काय झाला? नवले बाबा जागा झाला. तो स्वस्वरूपी चैला. आता आपण बदबदा घोरणार आहे का चैलेत? काय विचार आहे आपला? घोरायचा विचार आहे का चैल्याचा विचार आहे? बरोबर. मामींनी खरं पाय सांगितलं, एकदम खरं सांगितलं. खरं बोललो राग नाही, आपल्याला काय येतं? हसू येतं.
तेव्हा जागृतीमधील दृश्य भावना विचार जगत अधिक काळ त्यास गोचर होत नाही. तथापि तो अस्तित्वात नसलेल्या काहीच नसणेपणात, बघा, तथापि तो अस्तित्वात नसलेल्या काहीच नसणेपणात रिकाम्या पोकळीत हास्यास्पद शून्य अवस्थेत जागा होत नसतो. म्हणजे काय, आता शून्य राहिलं नाही, तर तो आता मी व्यापक आहे, मी ब्रह्मरूप आहे, तर स्वतः शुद्ध अनंत चैतन्य तोच होतो. तो नाही 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 मी नाही, मी नाही म्हणजे मी कोण नाही. आता कालच म्हणलं आमचे पाहुणे म्हणले मी तो नाही, मी मेलो तेव्हाच. आपण मेलेलो आहे का जिवंत आहे? मेलेलो आहे. आणि जर मेलेलो नसेल तर सध्या आपण कशात आहे? ICU मध्ये. आपला प्राण फक्त चाललाय ढकला ढकली, पण आपली नाही, आपण घेत नाही, तो ढकला ढकली चालली त्याची. शुद्ध अनंत तत्व अनंत चैतन्यत्वच होतो. जेव्हा स्वप्नाचा शेवट होतो तेव्हा स्वप्नाभिमानी जीव हा जागृत अभिमानी जीव होतो, म्हणजेच तो ब्रह्म होतो. पडीला विसर भोजनामागती तूप पावशर. एकाचा नाही विसर पडला, असा विसर पडला पाहिजे. मग सक्सेस, मग सांप्रदायिक, मग त्या माळेला भूषण आहे, नाही तर त्या माळेला दूषण आहे. भूषण तेव्हा आहे पडीला विसर माझे स्वप्नाचा विसर पडला, आपल्या स्वप्नाचा विसर पडला. पण काय झालं, डचकून उठला, स्वप्नाचा विसर पडला. आता मध्यरात्री 3ला परत काय करील तो? परत झोपण. बाटे 4ला पडलेलं स्वप्न कसं असतंय? खरं असतंय का? बाबा बसवतात ना मध्ये बाबा, तेव्हा अरे पाठ 4ला पडून नाही, रात्री 2ला पडून स्वप्न त्याच्यात काही खरं नाही, येत काही खरं नाही, तर ते काय खरं आहे? काय कोण इकडून बोललं काय? तो ब्रह्मच होतो. श्लोक क्रमांक 567. जसे दुधात दूध मिसळते, बरोबर. दूधवाल्याची गाडी आल्यानंतर तो डेअरीवर गेल्यावर सगळे दूध एकत्रच होतात की नाही? म्हशीचं गाईचं सुद्धा एक होऊन जात. जसे दुधात दूध मिसळते, तेलात तेल, पाण्यात पाणी, तर असे त्याच्याशी संयोग पाहून एक रूप होते. तसे आत्मवेत्ता मुनी आत्म्याची एक रूप होतो. दुधात दूध, तेलात तेल, पाण्यात पाणी, तसं आत्म्यात आत्मा मिळून, 2 आत्मे मिळून एक चैतन्य शिल्लक राहते. या आधीच्या श्लोकात वर्णन केलेल्या सूक्ष्म कल्पना उदाहरणांनी स्पष्ट करण्याकरता श्री शंकराचार्य या श्लोकात आणखी एक सुंदर दृष्टांत देतात. स्वात्मानुभूतीचे क्षणी त्यास वेगळे पडणारा त्याचा संपूर्ण अहम केंद्रित जीवभाव संपुष्टात येतो. स्वात्मानुभूतीच्या वेळेला तो एकटा पडतो, त्यावेळेला तो जीवभाव आहे ना, तो गायब होऊन जातो आणि तो शुद्ध आत्मतत्व होतो. हे समजणे मानवी बुद्धीस अशक्य असते. कोणाला कळणं अवघड आहे. जो जेथीचे गौरवने तया ते उर्वाणी. मानवी मी मनुष्य म्हणून जर बघायला गेलो तर नाही, ब्रह्म होऊनच ब्रह्माला जाणता येतं. बुद्धीच्या अतीत झाल्यावर मानवी बुद्धीस अशक्य असते हे समजणे. बुद्धीच्या अतीत झाल्यावर प्राप्त होणारी ही अद्वितीय अनुभूती आहे. बुद्धी सुद्धा शांत होऊन जाते, काय कळत नाही असं होतं. पण त्यावेळेला लई काही कळालेलं असतं. हे काही कळत नाही असं होतं, त्यावेळेला ते कळतं. हे सगळं कळत असल्यावर ते लवकर कळत नाही. आपले नरावडी साहेब मला म्हणायचे, ते माझ्या सगळं ध्यानात कसं राहत नाही. म्हणलं तुम्हाला साहेब उसने पैसे दिलेले लोकांना ध्यानात आहेत का? ते म्हणले पार ॲक्युरेट नाही लिहिलं तरी डोक्यात राहते. म्हटलं जोपर्यंत ते डोक्यात राहते तोपर्यंत हेच राहणार नाही. म्हटले मग मी आयडियाच अशी करतो, आता कोणाला उसनेच देत नाही. अशक्य असे बुद्धीच्या अतीत झाल्यावर प्राप्त होणारी अद्वितीय अनुभूती ही या ठिकाणी दृष्टांत देऊन बौद्धिक पातळीवर झगडणाऱ्या साधकाला सांगितली जात आहे. तो बुद्धीच्या जोरावर जर कळून घ्यायला जाशील तर तुला कळणार नाही. तुला बुद्धीच्या काय व्हावं लागेल? अतीत व्हावं लागेल, त्याच्या पलीकडे जावं लागेल. जसे तेलात तेल मिसळते,
त्याचा एक जिन्सी तेल द्रव्याचा घन होतो, तसेच आत्तापर्यंत अंतःकरणात क्रीडन करत राहणारी व्यक्ती म्हणून तू स्वतःला व्यक्ती म्हणून समजत होता, जाणीव तत्व प्रगाट मननाच्या आणि ध्यानाच्या क्षणी बघा ती व्यक्ती स्वतःला अंतःकरणात क्रीडा करणारी, ती जाणीव तत्व प्रगाट अत्यंत विपुल प्रमाणात मनन करणारा आणि ध्यानाच्या क्षणी अगदी त्या उंच टोकावर गेलाय, तेव्हा शरीर मन बुद्धीच्या पलीकडची अतीत अवस्था प्राप्त करून घेते. सारखं ध्यान मनन प्रगाढ अत्यंत गाढ अभ्यास त्यांनी केला, त्यावेळेला शरीर मन बुद्धी पलीकडची अतीत अवस्था, याच्या पलीकडे जातो आपण, हे जे समजतो याच्या पलीकडे जातो, प्राप्त करून घेते. तेव्हा ते आत्मतत्वाशी एकरूप होण्याकरता आत्मतत्वातच विलीन होते. आत्मतत्वात प्रगट होत्या करता नदी पळते, तो का म्हणे गंगा सागर संगम, पळते कशासाठी पळते? ती सागरात मिळण्यासाठी. मग मिळतच राहते. नंतर कालांतराने सागर का नदी हे कळत नाही, दोन्ही मिळून काय होऊन जातं? सागर होऊन जातं. जोपर्यंत स्वप्न पाहणारा स्वप्न अवस्थेतील जीवन जगत असतो, तोपर्यंत स्वप्नातून जागृत झाल्यावर तो स्वप्न पाहणारा जागृत अभिमानी जीव होईल. असे बघा, स्वप्न पाहणारा स्वप्नात जगत पाहत असतो, पण तोपर्यंत स्वप्नातून जागृत झाल्यावर तोच स्वप्न पाहणारा जागृत अभिमानी जो स्वप्न पाहत होता तोच आता म्हणतो, अरे मी तर हाय इकडे, आणि तो मीच होतो. आता बघा एकदम ट्रॅक चेंज झाला बरं का. स्वप्नातील गुरु त्या स्वप्न पाहणाऱ्यास कधी समजावून देऊ शकणार नाही. बघा ट्रॅक इतका जबरदस्त चेंज झालेला आहे. स्वप्नातील गुरु त्या स्वप्न पाहणाऱ्यास कधीच समजावून देऊ शकणार नाही. गुरुजी स्वप्नात, शिष्य स्वप्नात, दोघा एकाच स्वप्नात, असं कधी होतं का? असं होईल? गुरुजी एकाच स्वप्नात आणि शिष्य एका स्वप्नात, असं कधी होईल का? मला तुमच्याकडून उत्तराची अशी सकारात्मक उत्तर पाहिजे. असं कधी होईल का? असं होतंय, असं चाललंय. दोघं झोप येते, तो घाबरलाय. आपण एकाच शेजारी गुरु शिष्य झोपले, तोच घाबरलाय. आणि गुरु स्वप्नात येईल, हाय स्वप्नात येईल. गुरुजी त्याला जाग करेल का घाबरलेला? गुरुजीला माहितीच पडणार नाही काय हा घाबरलाय म्हणून. गुरुजी घाबरत तेव्हा दोघं स्वप्नात आहे, हे जगत रूपी स्वप्न, त्याच्यात सत्य समजतात. काय वाक्य, स्वप्नातील गुरु त्या स्वप्न पाहणाऱ्यास कधी समजावून देऊ शकणार नाही. त्याप्रमाणे श्लोक क्रमांक 568. याप्रमाणे अखंडित केवळ स्वरूपच असलेली अशी देहपतनात नंतरची कैवल्य अवस्था प्राप्त झाल्यावर, देहपाता नंतरची अवस्था प्राप्त झाल्यावर तो यती ब्रह्मभावाला प्राप्त झाल्यामुळे संसारात पुन्हा येत नाही. आता त्याची अशी अखंड स्थिती. आता तो देहपातानंतर पुन्हा जन्मा नाही येणे. आता मी जन्माला येणार नाही, बीज बाजूने केलेलाही जन्म बी नाही, मरण बी. तो यती ब्रह्मभावाला प्राप्त झाल्यामुळे संसारात पुन्हा येत नाही. तदाकार होण्याची ही जी केवल अवस्था असते त्यास कैवल्य म्हणतात, म्हणजे मोक्ष. कैवल्य म्हणजे ही अशी अवस्था असते की त्या ठिकाणी स्थल काल इत्यादी भेद नसतात, त्याला वय नसतात, त्याला काळ नाही, ठिकाण नाही, कोणत्या ठिकाणी काय नाही, तो ठिकाणाच्या व्यापक स्थितीत आहे. ही विधेय अवस्था काही म्हणतात, म्हणजे असाधारण मृत्यूच होय. आता सुद्धा आपण त्या स्थितीत आहे. विधेय अवस्था म्हणजे मेलेला, भूल पडलेल्या माणसाला. जिवंत त्याच्यात काय, झोपलेल्या तर जिवंत मध्ये काय फरक आहे? झोपलेल्यामध्ये आणि मेलेल्यामध्ये तुम्ही खुशाल म्हणता हा म्हणजे असाधारण मृत्यूच होय. तुम्ही का हा म्हणता? तुम्ही पण माझ्या बरोबर गाडीत बसले त्याच. असं श्री शंकराचार्यांच्या दृष्टिकोनातून ही अवस्था म्हणजे स्थूल सूक्ष्म आणि कारण देहाचा असंगच होय. कोणत्याच संघात नाही. न स्थूल शरीराशी येतो, न सूक्ष्म शरीर, न कारण शरीराशी. तो शरीरात नाही पण दिसतो मात्र शरीरात.
अद्वैत अवस्था, कैवल्य म्हणजे शुद्ध अखंड भावच होय. कैवल्याची ही अनुभूती हाच ब्रह्मभाव होय. ती एकदा का प्राप्त झाल्यावर साधक पुन्हा कधीच परिवर्तनशील परिसरात परत येत नाही. म्हणून नाम घेता परत वाया जाणार. त्याला हे कळालं ना, तो जरी कधी एखाद्या वेळेला भ्रमिष्ठवाणी जरी फिरला तरी त्याला शेवटी तेच काढणार, मी कोण आहे. येड किती येड असलं तर ते घरीच जातं ना, ठीक आहे. कुठं जाणार ते. आपल्याला एकदा कळालं ना, बाबा म्हणले एकदा तुमचं नाव ठेवलं ना, तुम्ही म्हणत नाही गळून पडलं, विसरलो. ज्या साधकाने शरीर मन बुद्धीच्या तादात्म्यातून सुटून स्वतःस उन्नत केले आहे आणि ओंकाराची प्रचिती घेतली आहे, तो बंधनाच्या परिसरात पुन्हा कधीच परत येत नाही. आता नाही येणार. ही गुरुजीची गॅरंटी आहे. जा, गुरुजींची गॅरंटी, जा तू जन्माला येणार नाही परत. असं म्हणला. आम्ही योगासनं शिकायला जायचो. ते म्हणले जर तुम्ही त्याच्यामध्ये पारंगत झाले आणि दुर्धर असा रोग झाला, लय डॉक्टर केलेले त्याने, आणि तो नुसता तुमच्या जवळ आला, तुम्ही त्याला म्हणले जा तू बरा झाला, तुला काहीच नाही, काहीच नाही साहेब, चेकिंग केलं होतं त्याला, खरं असेल काय? 100% खरं असं. तो म्हणजे काय गण्या मप्या नाही बोलत तो. भगवान वाचे जा तुला काहीच नाही. त्याला काय राईचा पर्वत करता येतो, पर्वताची राई बी करता येते. करील ते काय? ज्या साधकाने शरीर मन बुद्धीच्या तादात्म्यातून स्वतः उन्नत केले आहे आणि ओंकाराची प्रचिती घेतली आहे, तो बंधनाच्या परिसरात पुन्हा कधीच परत येत नाही. 569 वाचतो. सदा ब्रह्म ऐक्याच्या ज्ञानामध्ये स्थूल सूक्ष्म कारण संबंधीचे अविद्यारूपी मालिन्य दग्ध झाल्यावर तो ब्रह्म होतो. सदा ब्रह्म ऐक्य ज्ञान मध्ये कधी होणार? सदा नाम घोष करू हरिकथा, तिने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष कधी करील तेव्हा तो सदा चित्तात समाधान राहणार. सदा ब्रह्म ऐक्य ज्ञानामध्ये येतो. कधीच समजत नाही तो मी स्थूल शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे. कारण अविद्यारूपी मालिन्य दग्ध झाल्यावर तो ब्रह्म होतो. तो ब्रह्मीभूत झाल्यामुळे, शरीरात असल्यामुळे भूत ही इतर सगळी भूत आणि हा ब्रह्मीभूत आणि ही सगळी बाकीची. आणि या ब्रह्मीभूत होण्याच्या अलीकडच्या कंडिशन सांगितल्या. तुला ब्रह्मीभूत व्हायचं असेल तर तुला एक करावं लागेल. काय करावं लागेल? चंदू बाबा, चंदू काका, जर तुला ब्रह्मीभूत व्हायचं असेल तर तुला काय करावं लागेल? शिंदे, जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत. अशी तुझी धारणा जेव्हा होणार तेव्हा तू कोण होशील? ब्रह्मीभूत झाल्यावर त्या अजन्मा, म्हणजे त्याचा जन्मच झाला नाही, तो मरण कशाला आता? ब्रह्मवित्ता, ब्रह्मवेत्ता, ब्रह्मवित्ता, त्या व्यत्यास पुन्हा उद्भव म्हणजे जन्म येणारच कसा? आता त्याचा कसा जन्म होणार? माठातल्या आकाशाचा पुन्हा जन्म कसा होणार? आता माठातून फुटल्यावर कसा जन्म होणार? कधी जन्म होणार नाही त्याचा, माठातून फुटल्यावर, आहे की नाही? जन्म होतच नाही. माठात फुटायच्या अगोदर पहिल्यापासून माठ झाला तरी त्याला माहित नाही माझ्या माठ झालाय म्हणून. सत्य स्वरूपाचे ज्ञान ही स्थूल देहापर्यंतची अविद्या जन्म बंधाची संपूर्ण मालिका जाळून दग्ध करते. सत्य स्वरूपाचे ज्ञान हे सम्यक ज्ञान, ज्ञानाग्नीची नेमुखे जेने जाळलेले कर्मे, तो मनुष्य वेखे, तो परब्रह्माची मनुष्य वेखे. जाण, ओळख तू कोण? ओळख तू, मी नाही. तिसऱ्याला सांगतो ओळखायला, तुला ओळखून घे तू. सगळं जगत स्थूल देहापर्यंतची अविद्या जन्मबंधाची संपूर्ण मालिका जाळून दग्ध करते. ही जशी मालिका तशी आपल्या मागं पण एक मालिका लागलेली. ती मालिका जाळून राख करायची. कोणची साह्य घेऊन? या मालिकेचं साह्य घेऊन. आता फोटो लावले, हळूहळू भेटायला सुरुवात होईल. आता शिकाय गेलेत फक्त फोटो लावलेत मालिकेचे, आहे नाही? जाळून दग्ध करते. ज्याने ब्रह्म जाणले आहे तो ब्रह्मच होतो. तो ब्रह्म डोळा देखा जाय तो सर्वांगी देखना होय. सगळ्या डोळ्यांनी शरीराने ब्रह्मरूप होतोय. देवी सांख्य ज्ञान नीज सोय तुझ मी दाविली पाय.
एकदा ब्रह्मरूप झाल्यावर त्यांना त्यास पुन्हा अधिक होणे म्हणजे जन्मने ते कसले. ब्रह्म झाल्यावर पुढं काय, तूप झाल्यावर पुढं काय, तूप झाल्यावर पुढं काय नाही, तो तूप झाला पाहिजे. तो तूप झाला नाही, कोण करणार त्याला तूप? का तो पहिलाच तूप आहे? पहिलाच तूप आहे, पण ते येड समजते मी लोणी आहे. त्याची तेवढी खोडी बुद्धी काढून टाकायची, खोळा नाद सोडून द्यायचा. त्यास पुन्हा जन्म होणे कसले. एका वस्तूचा जन्म हा पूर्वीच्या परिस्थितीचा अंत असतो. बघा, एका वस्तूचा जन्म हा पूर्वीच्या परिस्थितीचा अंत असतो. ब्रह्म हे अविनाशी असते, त्यास पुन्हा जन्म कसा असणार. आता तुम्ही विचाराल, बघा ब्रह्म कसे अविनाशी आहे, त्यामुळे ते नाश पावत नाही, त्यामुळे त्याचा जन्म कसा असणार. तो जन्मलाच नाही, हे त्याचे उत्तर. मग मी आता कोण आहे. बघा, तुम्ही जन्मणार कसे पुन्हा, त्यास जन्म कसा असणार प्रश्न. आता तुम्ही विचाराल, तुम्ही जर आपल्याला कोण म्हणलं तुला जन्मच नाही बाबांनी विचारलं, तर आता तुम्ही विचाराल तो पहिल्यानेच मुळी कसा जन्मला. बाबाला प्रश्न विचार, तू पहिल्यात कसा जन्मला आणि तुझा जन्मच नाही झाला. काय बोलता बाबा तुम्ही. तुम्ही मागच्या वेळेला माझा बर्थडे साजरा केला होता, फोटो आहे आपला दोघा. मी तुम्हाला केक भरवत होतो, तुम्ही केक भरवत होते मला. मुळीच कसा जन्मला, तो जन्मलाच नाही, हे त्याचे उत्तर. पहिल्याने मुळीच जन्मला नाही, तो जन्मलाच नाही, हे त्याचे उत्तर आहे. जन्मलाच नाही, तर मग मी आता कोण आहे. कोण विचारतोय. बाबा त्याला म्हणले तू जन्मलाच नाही, तू म्हणता मग मी आता कोण आहे. दुसरे कोण असणार. माया नाही तर ब्रह्म. तू स्वतःला देश समजतो म्हणजे काय. दुसरे कोण असणार. माया. मग आत्मप्रती माया, तू शरीर आहेस. मग मायाचा दुसरा अर्थ काय. विद्या. तिसरं काय अज्ञान. चौथं काय प्रकृती, म्हणजेच शरीर आहे का तू माया. मग आत्मप्राप्ती करता झगडा व्हायचे कशाला. तू माया आहेस, झगडा व्हायचे कशाला. झगडू नकोस. जर तू ब्रह्म असेल तेच तू हो. मायेपासून झगडू नको. तू काय कर, आत्मप्राप्ती करता कशाला झगडा का. मग आत्मप्राप्ती करता झगडा व्हायचे कशाला. कारण काय तू आत्माच आहेस, माया नाही. झगडू नकोस, तेच तू हो. काय कर, स्वतःला समज तू जर त्याहून वेगळा आहेस असे वाटत असेल तर मात्र जरूर प्रयत्न कर, मग झगड. जर तू आत्मा आहेस तर काही झटायची गरज नाही. आणि अजून तुला वाटतंय अजून जर कसं रे तर झाड पुढं सारला पाहिजे. पुढं ठीक आहे. पण आम्हाला माहित आहे की तू तसा नाहीस. बघा गुरुजी म्हणतात, मला माहिती पण तुला वाटत असेल तर कर, थोडस कर. पण मला माहित आहे तू तसा नाहीस, कारण तू दुसरे काही नसून ब्रह्मच आहेस. कोणाचा निश्चय पाहिजे पहिला. बाबाचा. 570. ज्याप्रमाणे निष्क्रिय असलेल्या रज्जूमध्ये सर्पाचा आभास होणे आणि तो नाहीसा होणे जसे वस्तुता खरे नसते. रश्मी साप जन्माला आला आणि आता मारला त्याला, हे काही खरं असतं का. तथा त्याप्रमाणे मायेनं उत्पन्न झालेले बंध व मोक्ष हे आत्म्याच्या ठिकाणी वस्तुता नसतात. रश्मीच्या ठिकाणी साप झाला नाही आणि मेला नाही, तसं तू जन्माला आला नाही, मेला नाही, तू सगळं काय जगत रूप आहे, पण मायेच्या ठिकाणी मात्र आहे आणि ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी मात्र नाही. उपजे आणि नासे हे मायावशी दिसे. यरविता तत्वता वस्तू जे असे ते अविनाशी. बंधाच्या आणि मोक्षाच्या कल्पना हे अविद्येच्या क्षेत्रातच लागू पडतात. बंध आणि मोक्ष कुठे. अज्ञानामध्ये बंध आणि मोक्ष. मायेची कल्पना पडलेली होती जीवा भ्रांती कैशी. त्यात काही आत्मतत्वात असत नाही. काय बंध आणि मोक्ष. मग आता आपल्याला मोक्ष मिळालाय का नाही. बंध आणि मोक्ष कशात असतात. मायेमध्ये असतात त्या कल्पना. आता आपल्याला मोक्ष मिळाला की नाही. शिंदे बाबा मोक्ष मिळाला की नाही आपल्याला. बरोबर, बाल्कनी वाले बरोबर जागृत आहे. आता मोक्ष कसला. मोक्ष पण नाही.
मग मोक्षाला कशामुळे किंमत होती? बद्धतेने होती. आता बद्धता बी नाही, मोक्ष बी नाही. मी नवरदेवे, मी नवरदेवे, नवरदेवे हे की कधी? लग्नाच्या दिवशी. नवरीच्या सापेक्ष नवरदेव. का असंच म्हणाल नवरदेव नवरदेव नाही, नवरीच्या सापेक्ष नवरदेव. तसं बद्धाच्या सापेक्ष मोक्ष आहे. बद्धमुक्तांची कहाणी. बद्धमुक्ताची कहाणी ऐकली होती जेवी स्वप्न. ऐकली होती जेवी स्वप्नी. जागृती माझी योनी. जागृती माझी येऊनी. साच न मानी. साच न मानी. बंध आणि मोक्ष झोपेत ऐकले होते म्हणे, जागृतीत झाल्यावर नाही. कोणत्या जागृतीत? आत्मस्वरूपाची यथार्थ जागृती आली. बंध पण संपला आणि मोक्ष पण संपला. बंधाच्या आणि मोक्षाच्या कल्पना अविद्येच्या क्षेत्रात लागू पडतात, त्या काही आत्मतत्वात असत नाही. जेव्हा एखादा रज्जूवर सर्पाची कल्पना अध्यारोपित करतो तेव्हा रज्जूत काही बदल होत नाही. आहे ते ब्रह्म. तुम्ही जरी त्याचं नाव ठेवलं शरीर, अमुक अमुक पुरुष स्त्री, तरी त्याच्यात काही फरक पडत नाही. त्या रज्जूला जरी साप म्हणले तर रज्जू कधी म्हणत नाही का रे मला साप म्हटला तो. भ्रांतमय सर्पाचे दिसणे किंवा नाहीसे होणे यामुळे काही रज्जूत बदलाव होणार नाही, बदलणार नाही. त्याप्रमाणे तुम्ही जरी म्हणले मी देह आहे, तरी तुम्ही कोण आहात? आपण ब्रह्म. त्याप्रमाणे आत्मा, आत्मतत्व, अनंत तत्व, ब्रह्म यावर काही त्या त्या व्यक्तिगत जीवांनी आपापल्या भ्रांतमय अवस्थेत अनुभवलेल्या मूर्खपणाच्या वैविध्याचा परिणाम होत नाही. काही झालं तरी मला जरी कोणी काय म्हणलं तो महाराज आहे, तो डॉक्टर आहे, तो ड्रायव्हर आहे, तरी मी हे काहीच नाही. मी काय? मी स्वरूपाने ब्रह्मस्वरूप आहे. आवरण जेव्हा असते आणि नसते त्यानुसार अनुक्रमे बंध आणि मोक्ष नसतो असे म्हटले जाते. असतो वा नसतो म्हटले जातं. कधी? आवरण असतं तेव्हा. आता आवरण काढून टाकलं. आवरण असते जेव्हा असते आणि नसते, आवरण जेव्हा असते आणि नसते त्यानुसार अनुक्रमे बंध असतो आणि नसतो असे म्हटले जाते. पण ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मा वाचून दुसरी काहीच वस्तू नसल्याने आवरण शक्ती असू शकत नाही. म्हणून ब्रह्म हे अनावृत्त असते. जर आवरण शक्ती असेलच तर अद्वैताची हानी होते. श्रुतीला तर द्वैत मान्य नाही, त्यांना द्वैताची जास्त चिरड आहे. हो ना? श्रुतीला आणि श्रीगुरूंना सुद्धा द्वैताची जास्त चिरड आहे. अमृतानुभवातल्या दुसऱ्या मधल्या 28 नंबरच्या श्लोकामध्ये गुरुजींना द्वैताची जास्त चिरड आहे, राग येतो. आणि आपल्याला द्वैत जास्त आवडतं. सत्य स्वरूपाच्या अज्ञानात बंध असतो, त्यावर जेव्हा आवरण दोष असतो त्या ठिकाणी बंध असतो. इंद्रियादिक उपकरणातून निवृत्त झाल्यावर श्रवण मनन निधिध्यासाने अंतकरणातील रजोगुण तमोगुण कमी होतील. चित्तशुद्धी विक्षेप जितका म्हणजे चित्तशुद्धी होते. विक्षेप जितका कमी तितके सत्वगुण प्रभावी होतो. जितके विक्षेप कमी तितका सत्वगुण मास्टर होतो. आणि अंतकरण जितके अधिक शांत तितके ते जास्त चिंतनशील बनते. चिंतनशील बुद्धीने त्यात सत्यस्वरूप आकलन होते. चिंतनशील बुद्धीने त्यात सत्यस्वरूप आकलन होते. चिंतनशील बुद्धीत त्या बुद्धीत सत्यस्वरूप आकलन होते. आणि तो म्हणतो आत्तापर्यंत मला ब्रह्म माहित नव्हते, ब्रह्म काय आहे ते मला आता समजले. चिंतन केलं, मनन केलं, शरीर भावना असला, चित्त शुद्ध झालं ना आता तो मला आतापर्यंत माहित नव्हतं ब्रह्म काय, पण आता मला ब्रह्म. पण असं म्हटलं का लोक म्हणतात तो म्हणत नसतो का? बाकीचं सगळं म्हणत असतो, चांगलंच म्हणत नसतो तो. मी देव हे म्हणतो होतो पण मी ब्रह्म हे म्हणत नाही काय? मुका होतो काय त्यावेळेला? वस्तुतः ब्रह्मावर कसलेच आवरण असू शकत नाही. ब्रह्मावर आवरण असणारच कसे आणि ते कशाने आवृत्त होणार? आणि ते सगळ्यांना आवृत्त करतंय. आकाशाला ज्याचं पांघरून आहे, सगळ्यात व्यापक तत्व आकाश, त्याला ते पांघरून आहे, ते कोणाला आवरण घालू शकतं? ब्रह्मामध्ये त्या ठिकाणी. बरं आकाश तरी काय आहे? आकाश हे त्याच स्वरूप आहे. फक्त मीच त्याचं स्वरूप नाही, बाकी आकाश त्याचं स्वरूप आहे, पंचमहाभूत त्याचं स्वरूप आहे, सगळं जगत त्याचं स्वरूप आहे. फक्त हे ज्याला कळतोय तो म्हणतो नाही मी काय, मी माणूसच आहे.
एवढी त्याची बुद्धी काय, तू का म्हणे आयशी बुद्धी ज्याची जड. आत्मतत्वामध्ये आत्मतत्वाखेरी दुसरे काही नसते. विद्यते विद्यते अविद्या असणारच कशी, विद्येत विद्येत विद्यते विद्येत अविद्या असणारच कशी. ब्रह्म कधी आवृत्त नसते म्हणून ते कधी अनावृत्त होत नसते. पहिलं आवरणच नाही तर त्याचं आवरण काढायची काय गरज आहे. तुम्ही ते म्हणजे सोनार काय करतो, त्या राक्षसाचं काय काढतो, आवरण काढतो की नाही. सोन्यावर आवरण आले का नाही, राक्षसाचं आले की नाही. शिंदे साहेब शांत आहे ते. वय प्रवीण मोबाईल मध्ये तो काय आवरण काढणार, आवरण झालंच नाही सोन्यावर. ब्रह्म आवृत्त नसते म्हणून ते कधी तुम्ही ते आवरण दोष कुठे आत्मतत्व नसते त्याच्यावर. ब्रह्म कधी आवृत्त नसते म्हणून ते कधी अनावृत्त होत नसते. तुम्ही ते आवरण दोष आहे असे म्हणाल तर ब्रह्म हे एकम अद्वितीयम आहे या कल्पनेचीच हानी होईल. देव सोडून काहीच नाही. आणि त्यावेळेला तुम्ही म्हणता द्वैत आहे, अजून आवरण आहे, म्हणजे तुम्ही जे बोलता त्याच गोष्टीची तुम्हीच तुमचा काय केला, मुर्दा पाडून घेतला आहे की नाही. अनंत हे एकच असणार. जरी ते आता तिथे लिहिलं होतं 1 2 3 4 1 2 3 4 5 शून्य दिले ती एकावर. तुम्ही किती 6 दिले होते पण एकाच्या पुढे येते 5. किती जरी 0 0 पुढे लिहिले मागे 1 असलं तर पुढे काही आवरण त्याचं होत नाही. असं त्याचं उत्तर मगाशी तुम्हाला मी विचारलं होतं. पण अनंत एकच असणार. मग त्या एकाच्या पुढे किती शून्य लावले इकडे आणि एकाच्या मागे लावले तर अडचणीत, पण पुढे लावले आणि काय राहणार, फक्त शेवटी उत्तर शिल्लक एक. कसं आहे सगळं बाद केलं का खाल्ली की काही शिल्लक राहतं, फक्त एक अद्वैत ब्रह्म. ही उपाधित अनंत हे एकच असणार. ते 0 0 0 5 शून्य मग 1 ने ही उपाधित असेल तर ते विनाशी होणारच. पण इकडं काहीच नाही होणार. अनंताला अंश नसतात. आता गीतेवर काय का नाही, हे माझे अंश आहेत म्हणून अनंताला अंश नसतात. मग गीतेने चुकीच सांगितलं का नाही, हे अंश समजलेले यांच्या खोबडीला असं सांगावं लागल, तू त्याचा अंश आहे तेव्हा तो कधीतरी समजेल मी ब्रह्म आहे. त्याला जर पहिलं सांगितलं तू तो वेगळा आहे तो वेगळा आहे तर त्याने समजले नाही. म्हणून त्याच्या डोक्यात घुसावं म्हणून ते खाली आलेले. ते खाली आले का हे वर जाते, हे वर गेले का ते खाली येते. आणि कसरत कोणाची, ती बाबाची उठा बशा काढायची कसरत होती. बाबाचा व्यायाम होतो, उलट त्याच्यामुळे बाबाचा व्यायाम होतो. अनंताला अंश नसतात. ब्रह्म हे अद्वैत असते आणि श्रुती ग्रंथ तर द्वैताची कल्पना सहन करीत नाहीत. मग कसं काय राहणार, द्वैत शिल्लकच नाहीये, एक अद्वैत आहे. आत्मतत्वाच्या दृष्टीने पाहिल्यास त्या ठिकाणी अनात्मच नसते. बघा आत्मतत्वाचा असं ज्ञानेश्वरीत बरं का, तिथे चा पाहिजे तिथे काय चा आहे, तर आपण त्या चाचा काय करायचा, चा करायचा. ठीक आहे. आत्मतत्वाच्या दृष्टीने पाहिल्यास त्या ठिकाणी अनात्मच नसते. तुम्ही आत्म्याच्या दृष्टीने पाहिलं तर अनात्म नाही, आणि अनात्म्याकडून पाहिल्यावर आत्माच नाही. देव कुठं राहिला आता देव काळ्या पाण्यावर गेला. कारण हे काय पाहतात, फक्त अनात्म पाहतो तेव्हा आत्मा दिसत नाही, आणि आत्मा पाहतो तेव्हा तुझा या प्रति लपशी ईश्वदाविसी प्रगटतव कर्षितव तूची तू आगवा, तू सगळीकडे आहेस. परब्रह्माच्या श्री शंकराचार्य जेव्हा आत्मतत्व श्री शंकराचार्य परब्रह्माच्या स्वरूपाबद्दल आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते उच्चतम दृष्टिकोनातून आपल्याशी बोलत असतात. त्यांना जेव्हा शंकराचार्यांना आपल्याशी बोलायचं असेल तर त्या उंच लेवलवरून बोलतात. त्यामुळे आपल्याला थोडं तसं करायला पाहिजे. आपली तेवढी बुद्धी उंच झाली पाहिजे, सूक्ष्म झाली पाहिजे. असो 571 ला आपण थांबलो. आता किती राहिले, फक्त 10. 581 10 राहिले आता फक्त. आता उद्या आपला शेवट. परवापासून तुम्ही जर म्हटले प्रवचन करायची तर कर, तुम्ही म्हणले नाही करायची तर नाही, तुम्ही म्हणले करायचं तर करायचं, तुमच्या मनावर आहे.
ठीक आहे ना? 571 ला आपण थांबतोय. झालेली सेवा विवेक चूडामणी ग्रंथ भाग 2 श्लोक क्रमांक 551 ला आपण थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री विवेक चूडामणी ग्रंथ संत मालिका तसे तुम्हाला संत वृंदाच्या चरणाला समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. कुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबां की जय. सच्चिदानंद रामदास बाबां की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे वैष्णव संतन की जय. गणपती बाप्पा आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मजदावे पसाय नाणे जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाव जो जैवांची तो तेला हो प्राणी जात वर्ष सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट तुला होता सदा कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतेचे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे लांछन मार्तंड देता बहीण ते सर्वाई सदा सज्जन स्वैरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिनी लोकी भजे जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय भवा विजी एक मने श्री विश्वेश्वरा हो आवरी दान बसावो येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम शांती शांती.